विद्वत सभा ज्या ठिकाणी होत आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालवत असलेली एक सेवा प्रकल्प आहे। 30 सप्टेंबर 1993ला जो लातूर जिल्ह्यात भीषण भूकंप झाला, त्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंप पीडित विद्यार्थ्यांसाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 1993ला गीता जयंतीच्या दिवशी जनकल्याण निवासी विद्यालयाची सुरुवात केली। आज 31 वर्षानंतर 15 जिल्ह्यातले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये चालतं। 15 जिल्हे, 35 तालुके आणि साधारण 270 गावातील 565 विद्यार्थी हे जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत आणि आतापर्यंत साधारण 3000 विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून आपापल्या जीवनामध्ये राष्ट्रभक्तीचं स्वावलंबी जीवन ते जगतात। आता जसं ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हा जनकल्याण निवासी विद्यालयाचा हेतू आहे, तसंच शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम करून भारतीय ज्ञानाच्या आधारावर शिक्षण व्यवस्था उभी राहावी हा जनकल्याण निवासी विद्यालयाचा आग्रह आहे। आणि याच विचारसूत्रावर अखिल भारतीय स्तरावर काम करणारी पुनरुत्थान विद्यापीठ ही संस्था आहे। 2004 पासून पुनरुत्थान विद्यापीठ हे शिक्षणातलं भारतीय ज्ञानाच्या आधारावर प्रतिमान विकसित करण्यासाठी कार्यरत आहे। यातला एक महत्त्वाचा भाग असतो, कुठलीही नवीन व्यवस्था उभी करायची असेल तर विद्वत लोकांचं ध्रुवीकरण झालं पाहिजे। पोलरायझेशन ऑफ इंटेलेक्च्युअल ऑफ द नेशन हे गरजेचं असतं आणि या अनुषंगानं हे पोलरायझेशन व्हावं म्हणून देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर पुनरुत्थान विद्यापीठ या विद्वत सभेचं आयोजन करत असतं। आत्ता माटेफळकर सरांनी सांगितल्याप्रमाणे पुनरुत्थान विद्यापीठाची ही 30वी विद्वत परिषद विद्वत सभा ही लातूरमध्ये होत आहे। साधारण देशभरातल्या 31 प्रांतातून 250 शिक्षण तज्ज्ञ, म्हणजे रूढ अर्थानं तज्ज्ञ नाही तर शिक्षण विषयात जे चिंतन करतात, शिक्षण विषयात ज्यांचं योगदान आहे आणि शिक्षण व्यवस्था ही भारतीय ज्ञानावर आधारित व्हावी असा ज्यांचा मानस आहे, अशा विद्वत लोकांचा जमावडा हा 8-9 जून रोजी लातूरच्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये होणार आहे। तर याचा विषय आणि याबद्दलची पुढची माहिती या पुनरुत्थान विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू सौ इंदुमतीताई काटदरे हे आपल्याला देणार आहेत। इंदुताईंबद्दल 1-2 मिनिटात सांगू इच्छितो की या संघाच्या प्रचारिका आहेत। आत्ता परिचयात सांगितल्याप्रमाणे 1981 पासून स्वतःचं घरदार सोडून स्वतःचा संसार उभं न करता समाजाच्या कल्याणासाठी भारत मातेला विश्वगुरुपदी विराजमान करण्याच्या ध्येयानं काम करत असलेल्या संघाच्या प्रचारिका त्या बनल्या आणि 81 पासून ते 2004 पर्यंत संघाची जी विद्याभारती म्हणून काम चालतं शिक्षण क्षेत्रामध्ये, त्या विद्याभारतीच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि विद्याभारतीच्याच कामाचा भाग म्हणून 2004 मध्ये पुनरुत्थान विद्यापीठाची स्थापना करून पुनरुत्थान विद्यापीठाच्या कामाचं नेतृत्व ते करतायत। आपल्या देशातल्या शिक्षण विषयातलं मूलभूत चिंतन असणाऱ्या अशा गिण्याचुण्या व्यक्तींची जर का यादी केली तर त्यामध्ये निश्चितपणे इंदुताईंचा समावेश हा करावाच लागेल। त्यांना जे वेगवेगळे पुरस्कार मिळालेत आणि आत्ता माटेफळकर सरांनी जे विस्तृतपणे ते सांगितलेले आहेत, ती फक्त एक म्हणजे वानगी दाखल ते सांगणं झालं, पण त्यांचं चिंतन, त्या विषयातला त्यांचा असलेला अभ्यास हा स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना त्यांच्या बोलण्यातून होणार आहे। आता ही विद्वत सभा जशी आहे तसे 2 जाहीर कार्यक्रम हे लातूरमध्ये होणार आहेत। 8 तारखेला सायंकाळी दयानंद सभागृहामध्ये ज्ञानसागर ग्रंथाचा लोकार्पण कार्यक्रम आणि 9 तारखेला कुटुंब शिक्षण स्वरूप आणि संकल्पना या दोन्ही विषयावर इंदुताईंचं सखोल मार्गदर्शन आपल्याला लातूरकरांना हे उपलब्ध होणार आहे।
विद्वत सभेबद्दलची आणि पुनरुत्थान विद्यापीठासंबंधीची पुढील माहिती या इंदुताईंनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. पण आता देशभरात हजारावर ज्या युनिव्हर्सिटीज चालतात त्या धाटणीने चालणारी ही युनिव्हर्सिटी नाही आहे, त्या तसं हे विद्यापीठ नाही आहे. तर 21व्या शतकात भारतात जसं विद्यापीठ पाहिजे तसं विद्यापीठ निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न करणारं हे विद्यापीठ आहे. म्हणजे त्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल होती. तर मग थोडक्यात आपण जर विचार केला की कसं विद्यापीठ पाहिजे, मग 21व्या शतकात भारतासाठी आणि जगासाठी, कारण भारत म्हटला की जग आलंच, मग कसं विद्यापीठ पाहिजे. पहिली गोष्ट, भारत हा ज्ञानाला सर्वोच्च स्थान देणारा देश आहे. भारतात ज्ञानाची प्रतिष्ठा आहे, ज्ञानाची निष्ठा आहे आणि सर्वसामान्य भारतीय ज्ञानावर आधारित आपला जीवन व्यवहार चालवत असतो. तशाच व्यवस्था तो चालवत असतो. म्हणून ज्ञानाच्या आधारावर आज आमचा देश, आज आमचं राष्ट्र जीवन कसं उभं राहिले त्या दिशेने प्रयत्न करायचा हा पहिला मुद्दा झाला. ज्ञानाच्या आधारावर म्हणजे काय, तर आपला देश अत्यंत प्राचीन आणि प्राचीन काळापासून इथे ज्ञानाचा आगर असे वेदग्रंथ निर्माण झाले. त्याच वेदग्रंथांचे पुढे विस्तार होत होत ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, दर्शन, मग स्मृती, पुराण, महाकाव्य, रामायण, महाभारत आणि नाटक असा पुष्कळ साहित्य त्याच्यातून निर्माण झालं. हा सगळा भारतीय ज्ञानाचा आगर होता. आता काय झालं, प्राचीन काळापासून आजच्या काळापर्यंतचा जो निरंतर प्रवाह चालत आला पाहिजे तो तुटला, तो खंडित झाला. म्हणजे गंगोत्रीमधून गंगा निघाली आणि हरिद्वारपर्यंत ती तशीच आली, कानपूरपर्यंत आली आणि उदाहरण दाखल तिथे ती थांबली. आणि मग दुसरीचकडे भलतीकडे एक दुसरा प्रवाह सुरू झाला. त्याला नाव तर गंगेचं दिलं, पण ते मूळ गंगोत्रीतून निघालेली गंगा नव्हती. अशी काहीतरी आता आपल्या ज्ञानाची स्थिती झाली आहे की वेदकाळापासून आपण 15व्या 16व्या शतकापर्यंत त्याच ज्ञानाच्या आधारावर आपली शास्त्र निर्माण होत होती, आपली राज्यव्यवस्था चालत होती, आपली अर्थव्यवस्था चालत होती, शिक्षण चालत होतं, समाज व्यवस्था चालत होती, कायदे कानून, न्याय, घरातल्या चालीरीती, घरातले सण साजरे करणं, उत्सव, हे सगळं त्या ज्ञानाप्रमाणे चालत होतं. 16व्या शतकानंतर हळूहळू मुघल आले, ब्रिटिश आले आणि हा प्रवाह खंडित झाला, बंद झाला. आणि मग नव्याच स्रोतातून एक नवीन शिक्षणाचा, नवीन ज्ञानाचा प्रवाह व्हायला लागला. तो होता मॅकॉले शिक्षण प्रवाह, ब्रिटिश शिक्षण प्रवाह, युरोपीय शिक्षण प्रवाह, आजच्या भाषेत म्हटलं तर युरो अमेरिकी ज्ञानाचा प्रवाह सुरू झाला. आणि आमचं राष्ट्र जीवन पूर्णपणे बदलायला लागलं. हळूहळू आमच्या शाळा ज्या पूर्वीचं भारतीय ज्ञान देत होत्या त्या शाळा बंद पडल्या आणि नवीन ब्रिटिशांचं शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू झाल्या. त्या शाळा, महाशाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीज हे सगळं सुरू झालं. रिसर्च सुरू झालं, नवीन ग्रंथ निर्माण करणं सुरू झालं, नवीन अभ्यासक्रम सुरू झाले. त्यालाही आपण ज्ञान तर म्हटलंच, त्यालाही उलट आधुनिक काळातलं ज्ञान आपण म्हणायला लागलो. ते भारतीय नव्हतं, ते होतं ब्रिटिश, युरोपीय
युरो अमेरिके, जे भारतापेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्या युरोपीय ज्ञानाच्या आधारावर चालणारं सगळं शिक्षणाचं तंत्र आज तर गायब चालू आहे. 10 पिढ्या गेल्या, आता आम्हाला माहीतच नाही आहे की आणखीन जुनं काहीतरी होतं, आधीचं भारतीय काहीतरी होतं, आज ते नाही आहे असं मला कळायला सुद्धा मार्ग राहिला नाही. आणि आम्ही आजच्या काळाचं म्हणजे प्रगत, म्हणजे आधुनिक, म्हणजे आज व्यावहारिक असं म्हणायला लागलो. ह्याच्यामुळे भारताची जी जीवनमूल्य होती ती बदलली. नीती, धर्म, संस्कृती ह्याच्या आपल्या ज्या धारणा होत्या त्या बदलल्या आणि नवीन मूल्य आली. त्या नवीन मूल्यांना आपण विसरलो की ही भारतीय नाही आहेत, नवीन आहेत पण भारतीय नाही आहेत. म्हणून मग आपली शिक्षण पद्धती बदलली, त्यामुळे आपली विचार करण्याची पद्धती बदलली, आपली राहणीमान बदललं, आपल्या चालीरीती बदलल्या, खानपान, वेशभूषा, भाषा, मग आपली स्वतंत्रतेची कल्पना, आपली नाती, आपली कुटुंब रचना, आपली शाळेतली शिक्षणाची पद्धती, अभ्यासक्रम, मग आपलं बाजार कसं चालणार, उद्योग, आपले उद्योग कसे, उत्पादन कसं होणार, मग भारतात समृद्ध कसा राहिले. तर आम्ही ते समृद्धीची आपली मूळ कल्पना जाऊन आज भारत म्हणजे गरीब देश, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई अशा सगळ्या गोष्टी आल्या. कारण शिक्षण बदललं म्हणून आपलं अर्थतंत्र बदललं, आपली उद्योग पद्धती बदलली, आपली व्यापार पद्धती बदलली, आपली कायदा व्यवस्था, न्याय व्यवस्था हे पण सगळं बदललं. आपल्या कुटुंबाच्या संबंधाच्या ज्या संकल्पना आहेत त्याही बदलल्या. उदाहरणार्थ आपण म्हणतो माणूस जीवन विकास झाला पाहिजे, माणसाचा माणूस म्हणून जीवन विकास झाला पाहिजे. आपले इथे 16 संस्कार होते, आधे आहेत पण कर्मकांड म्हणून आहेत. आपले ते विवाह संस्कार अत्यंत श्रेष्ठ मानला जातो, आपण विवाह संस्कार म्हणतो. आपला कायदा म्हणतो मॅरेज इज अन एग्रीमेंट, संस्कार नाही करार आहे. कुठून आलं हे, बदललं कुठून? तर आम्ही असं शिकवायला लागलो आणि 10 पिढ्यांपासून शिकवायला लागलो. तर आज विवाह संस्कार होतात पण ते कर्मकांड असतं आणि प्रत्यक्षात व्यवहारात मॅरेज हा कानून असतो, एग्रीमेंट असतो. म्हणून विवाह विच्छेद झालं तर काय हरकत आहे. स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य ह्या सगळ्या नवीन 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 कल्पना आल्या आणि भारताच्या समाज व्यवस्थेला नाव ठेवणं म्हणजे ते रूढीचुस्त होतं, ते अगदी मागासलेलं होतं, अंधश्रद्धा होतं. त्याच्यातून आता आम्ही बाहेर पडायला हवं अशा सुधारकांच्या चळवळी सुरू झाल्या, आंदोलन सुरू झाले. आमचं समाजशास्त्र गेलं आणि युरोपियन समाजशास्त्र आलं. त्याबरोबर आमच्या समाज व्यवस्थेला नावं ठेवणं सुरू झालं. आणि म्हणून आता मला कुटुंब रचनेमध्ये असं झालं, 2 पिढ्या एकत्र राहत नाहीत. मग नवीन पिढीला विचार स्वातंत्र्य आहे, त्यांनी काय करावं. आमची वंश परंपरा ही गेली. वंश परंपरेमुळे प्राचीन काळातलं ज्ञान आजपर्यंत येत होतं ते गेलं, खंडित झालं. असं सगळं राष्ट्र जीवनाची, समाज जीवनाची घडी पार विस्कटून गेली. मुद्दा एवढा की आमच्या हजारो वर्ष पूर्वींच्या ऋषी मुनींचं म्हणजे आमच्याच पूर्वजांचं तप इतकं जास्त होतं, साधना इतकी जास्त होती की आत्ता कुठे 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 ते राहिलेलं आहे, सुरक्षित राहिलेलं आहे. आपण संपलो नाही पण आपण अतिशय विस्कटून गेलो. अशा या विस्कटलेल्या घडीला पुन्हा नीट करायची असली
तर आम्हाला पुन्हा शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. कारण जसं शिक्षण तसाच माणूस, जसं शिक्षण तसाच समाज, जसं शिक्षण तसाच राष्ट्र. म्हणून पुनरुत्थान विद्यापीठाने शिक्षणाला पूर्णपणे 100% भारतीय करायचं असा निर्धार करून आपली वाटचाल सुरू केली आहे. त्याचे 5 सिद्धांत आहेत. मूलभूत सिद्धांत 5 आहेत. एक, समाज मान्यता आणि विद्वानांच्या मान्यतेने शिक्षण चालेल, सरकारी मान्यतेने चालणार नाही. सरकारी मान्यतेने चालणार नाही असं म्हणतो तेव्हा असा अर्थ नाही की आम्ही सरकारच्या विरुद्ध आहोत किंवा सरकार आमच्या विरुद्ध आहे, असं नाही आहे. सरकारने जे करावं ते करावं आणि शिक्षणाचं काम ज्ञानी लोकांनी, ज्ञानातल्या क्षेत्रातल्या लोकांनी करावं आणि शासनाने ते मान्य करावं. शासनाने त्याचं रक्षण करावं, पण नियंत्रण करू नये. नियंत्रण विद्वानांनी करावे, असा हा पहिला सिद्धांत आहे. दुसरा सिद्धांत आहे शिक्षण अर्थनिरपेक्ष असावं. म्हणजे शिकणाऱ्याला शिकायचे पैसे द्यायला लागू नये आणि शिकवायचे पैसे घ्यायचे नाहीत. असं शिक्षण वेदकाळापासून 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत आपल्या इथे चालत होता. हा नवीन विषय नाही आहे. पण एवढे 200-250 वर्षात आपण विसरलो. तो भाग वेगळा, पण तसंच चालत होतं, तसंच चालावं. मग लगेच कोणी म्हणेल मग शिक्षकांनी खायचं काय? नाही, समाज त्याची काळजी करेल, अत्यंत उत्तम रीतीने करेल, पण कोणी विद्यार्थ्याला शिकायचं म्हणून पैसे द्यायला लागू नये. हा अर्थनिरपेक्ष शिक्षण असा दुसरा सिद्धांत आहे. तिसरा, पूर्णपणे भारतीय ज्ञानाच्या आधारावर अभ्यासक्रम असतील, पुस्तकं असतील, संदर्भ साहित्य असेल, त्याचप्रमाणे हायर एज्युकेशन पण चालेल, रिसर्च पण चालेल. त्याच आधारावर नवीन ग्रंथ निर्माण होतील. आणि आता मला जरूर सांगावंसं वाटतं, पुनरुत्थान विद्यापीठाने 1 वर्षापूर्वी 1051 असे संदर्भ ग्रंथ निर्माण केले आणि एकाबरोबरच एकाच जागेला प्रकाशित सुद्धा केले. तर नवीन आम्हाला सामग्री पाहिजे, नवीन अभ्यासक्रम पाहिजे, नवीन पद्धती पाहिजे. तर हा तिसरा सिद्धांत की भारतीय ज्ञानाच्या आधारावर शिक्षण कार्य चालावं. चौथा, शिक्षण आजीवन चालतं. अगदी गर्भावस्थेपासून वृद्धावस्थापर्यंत माणसांनी शिकायचं असतं आणि ते शिकायचं म्हणजे केवळ पैसे कमवण्यासाठी नाही, तर जीवन विकास करण्यासाठी असतं. म्हणून आम्ही वृद्धावस्थेतलं शिक्षण म्हणजे काय, प्रौढावस्थेतलं शिक्षण म्हणजे काय, युवा गृहस्थाश्रमीसाठी शिक्षण म्हणजे काय, ह्याचा पण अभ्यासक्रम आहे. त्याच्यासाठी पण प्रयत्न चालतात. अगदी एका तरुणाने चांगला वर व्हायचं असेल तर काय करायचं, एका मुलीला चांगली वधू व्हायचं असेल तर काय करायचं, कसं होता येईल हे आई वडिलांना पण शिकवायला हवं आहे, तरुण तरुणींना पण शिकवायला हवं आहे. कारण पुढच्या काळासाठी नाही, आत्ताच्याच काळासाठी तरुणांची मोठी समस्या आहे. फर्टिलिटी काउंट कमी होणे, मुलंच होणार नाहीत अशी स्थिती येऊन जाणे, हे तर काही बरोबर नाही समाजासाठी. मग आम्हाला दखल घ्यावी लागेल, आम्हाला या शिक्षणाची सोय करावी लागेल, आई वडिलांच्या माध्यमातून करावी लागेल. कारण घराघरातला हा प्रश्न आहे, पण समोर आमच्या समाज राहील की नाही, टिकेल की नाही त्याचा प्रश्न आहे, संस्कृती टिकेल की नाही त्याचा प्रश्न आहे. म्हणून आजीवन शिक्षण ते इंजिनिअरिंग मेडिकलचं नाही. प्रत्येक मुलाने चांगला नवरा, चांगला पती
म्हणजे चांगला पती, चांगला गृहस्थ, चांगला पिता झालंच पाहिजे. आणि प्रत्येक मुलीने चांगली वधू, चांगली बायको, चांगली गृहिणी आणि चांगली माता झालंच पाहिजे. नाहीतर आमची संस्कृती कशी टिकेल, घरं कशी टिकतील, भविष्य कसं होईल? मग हे कुठे करायचं? मग विद्यापीठांमधून सुद्धा असे अभ्यासक्रम चालले पाहिजेत आणि घराघरातून सुद्धा चांगले चाललं पाहिजे. म्हणून आजीवन शिक्षण, कुटुंब शिक्षण, कुटुंब सुदृढीकरण हे आम्हाला सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी करावंच लागेल. आणि तिकडे विद्यापीठांचं लक्ष गेलं पाहिजे, तिकडे सुजाण लोकांचं लक्ष गेलं पाहिजे, तिथे घरातल्या लोकांचं सुद्धा लक्ष गेलं पाहिजे. म्हणून आम्ही एक संकल्पना सुरू केली आहे, पितामही विद्यापीठ, ग्रँड मदर्स युनिव्हर्सिटी. म्हणजे वानप्रस्थ सुशिक्षित सुसंस्कृत महिलांनी इकडे बघायला हवं, नवीन पिढी कशी निर्माण होईल आणि घराघरातून कशी निर्माण होईल. हे शाळेचं काम नाही आहे, कॉलेजाचं काम नाही आहे, हे घरातलं काम आहे. पिढी पुढे चालवायची म्हणजे काय, नुसतं जन्म द्यायचा, त्याला पिढी पुढे चालली नाही म्हणत. तर हा चौथा सिद्धांत झाला, आजीवन शिक्षण कुटुंबातून. वृद्ध, प्रौढ, युवा आणि बाल हे चारही पिढ्या एकत्र कशा राहतील आणि एकामेकाबरोबर कशा राहतील. म्हणजे वृद्धांकडून मार्गदर्शन, लहानांकडून सेवा कशी घडेल, त्याच्यासाठी घडी कुटुंबाची कशी बसेल, मग सुबत्ता कशी येईल, सुसंस्कृत कशी होतील, इकडे लक्ष देणं. याला म्हणतात संस्कृती धर्माच्या रक्षणासाठी म्हणून शिक्षण कुटुंबाच्या माध्यमातून. पाचवा सिद्धांत आहे सार्वत्रिक शिक्षण. आता असं झालंय की शिक्षण शाळेतच होतं आणि शाळेत होतं त्यालाच शिक्षण म्हणतात, बाकी शिक्षण म्हणतच नाही. तसं नाही आहे. आईच्या पोटातही शिक्षण होतं, मंदिरातही शिक्षण होतं, बाजारातही शिक्षण होतं, व्यवसायाच्या स्थळात सुद्धा शिक्षण होतं. मग ही सगळी आपली आम्ही 3 भाग केले त्याचे. शिक्षणाची केंद्र, एक घर, एक शाळा आणि तिसरं समाजाची सगळ्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या, त्याचं प्रतिनिधित्व करणारं म्हणजे मंदिर. मग साधू संत हे सगळे पण लोकशिक्षणच करतात. मग अशी शिक्षणाची, सार्वत्रिक शिक्षणाची व्याख्या घेऊन मग ते घडी कशी बसवायची, त्यासाठी पुनरुत्थान विद्यापीठ काम करतं. तर हे असे 5 सूत्रांवर, 5 सिद्धांतांवर हे काम चालतं. आता मी थोडक्यात चालेन की काम नेमकं चालतं काय, हे तर सिद्धांत झाले. मग पहिलं, ह्या कामाची मूळ जबाबदारी आहे विद्वानांची, विद्वान शिक्षकांची, शासनाची नाही, कॉर्पोरेट सेक्टरची नाही, आणखी कुठली नाही, शिक्षकांचीच जबाबदारी आहे. आणि त्यातही विद्वान म्हणजे युनिव्हर्सिटीत काम करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे. आत्ता तर काही शक्य नाही, पण मग त्यासाठी विद्वत सभा, विद्वत परिषद आणि आत्ता प्रकाशजी म्हणाले तसं पोलरायझेशन ऑफ द इंटलेक्च्युअल्स ऑफ द नेशन, राष्ट्राच्या विद्वत जनांचं ध्रुवीकरण करा. कशावर? शिक्षणावर. त्याला आम्ही म्हणतो राष्ट्रीय शिक्षण. त्याच्यावर एकत्रित करा, ध्रुवीकरण करा. त्यासाठी विद्वत परिषदा घेणं, तर ही आत्ता 30वी विद्वत गोष्टी आहे. ह्याला अखिल भारतीयच स्वरूप द्यायचं, कारण आम्ही संपूर्ण देशाचा विचार नाही केला. आणि इथे कुठेतरी लातूरला चांगली शाळा चालतीये आणि अहमदाबादला चालतीये आणि दिल्लीला चालतीये, अशा व्यक्तिगत चालणाऱ्या थोड्या खूपच उत्तम उदाहरणांनी संपूर्ण देशाची घडी बदलत नाही. म्हणून अखिल भारतीय पातळीवरच विचार करायला पाहिजे. म्हणून आम्ही 60 वर्षाची योजना केली आहे, 2004 ते 2064. 2064 मध्ये आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न खरं करण्यासाठीची योजना आहे. 12 वर्षाच्या 5 तपातून
जे काही प्रयत्न होतील त्यातून 2064 मध्ये भारतात जितक्या पण शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज चालत असतील ती सगळी भारतीय पद्धतीने चालत असतील. त्यासाठी आम्हाला 10 लाख शिक्षक निर्माण केले पाहिजेत. शिक्षकांनीच हे सगळं करावं लागेल. विद्वान शिक्षक मी म्हटलंच, त्यांनी हे सगळं करावं लागेल. तर आम्ही शिक्षक तयार करू. त्यासाठी त्यांनीच मग ही गुरुकुलं चालवायची, हे युनिव्हर्सिटीज चालवायच्या, शोध केंद्र चालवायची. तोपर्यंत मग अशी गुरुकुलं आम्ही त्याला एक संज्ञा दिली, गुरुकुलं. मग ते हायर एज्युकेशन पण असेल आणि प्रायमरी एज्युकेशन पण असेल. तर तोपर्यंत ह्या गुरुकुलं नवीन तर सुरू होतील, पण जे आहेत त्याचं काय होईल? म्हणजे आहेत त्यापैकी ज्या ज्या लोकांना स्वतःला रूपांतरित करायचे असतील भारतीय पद्धतीने शिक्षण देण्यासाठी ते करतील. आम्ही त्यांचं सहाय्य करू, समर्थन करू, मार्गदर्शन करू, सगळं करू. त्या स्वतःला बदलतील, मॅकॉलेमधून महर्षीमध्ये बदलतील. आणि मग ज्या लोकांना बदलायचंच नाहीये ते शाळा, कॉलेजेस बंद पडतील, कारण कोणी जाणारच नाही. आज जशी सरकारी मराठी माध्यमांच्या शाळा कोणी काही तोडून पाडून बंद करत नाहीत, जात नाही कोणी म्हणून बंद होतात. मग कधी असा पण काळ येईल की जेव्हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे धुंकून कोणी बघणार नाही आणि तिथे जाणार नाहीत. अशी स्थिती आली पाहिजे आणि ती 2064 मध्ये येईल. इकडे पुनरुत्थान विद्यापीठ वाटचाल करते. म्हणून कुटुंब शिक्षण, भारतीय शिक्षण, निशुल्क अर्थनिरपेक्ष शिक्षण असं करते. या विद्वत परिषद शिवाय शोध प्रकल्प चालतात. संशोधन चिती नावाची एक शोधपत्रिका पण चालते, रिसर्च जर्नल चालते. पुनरुत्थान संदेश म्हणून एक मासिक पत्रिका पण चालते. आणि आता मी म्हटलं तसं साहित्य निर्माण, नवीन अभ्यासक्रम, समग्र विकास प्रतिमान, इंटेग्रल डेव्हलपमेंटल मॉडेल ऑफ एज्युकेशन असं करून हा शोध असे हे संदर्भ ग्रंथांचं निर्माण केलं. कुटुंब शिक्षणाचे कार्यक्रम चालतात, म्हणजे आजीवन शिक्षणाचेही चालतात. आणि एक मुख्य प्रकल्प म्हणजे वर वधू चयन आणि विवाह संस्कार असा अभ्यासक्रम पण चालतो. त्रिविध पुरुषार्थ अध्ययन योजना असेही चालतात. आणि जीवन विकास अध्ययन योजना अशी चालती. आचार्य अध्ययन योजना अशी पण चालती. शिक्षक निर्माण करणे, सर्वसामान्य प्रत्येकाला स्वतःचा जीवन विकास करून घेणे आणि धर्म, अर्थ, काम या तिन्ही पुरुषार्थांसाठी ज्या ज्या आवश्यक आहे त्या त्या प्रवृत्तींचं शिक्षण मिळेल म्हणून अध्ययन योजना पण चालतात. त्यासाठी म्हणून हे वेगळे 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 अनेक उपक्रम चालत असतात. त्या अंतर्गत आमची ही आत्ता ही विद्वत गोष्टी आहे. प्रकाशजींनी सांगितलंच की भारताच्या सगळ्या प्रांतांमधून हे विद्वचन येणार. ह्यांनीच आमच्या ज्ञानसागर 1051 ग्रंथांच्या लेखनासाठी, अनुवादासाठी सहाय्य केलं. म्हणजे त्यांनी भाग घेतला. शैक्षणिक कामकाज निशुल्कच चालतं. ह्या गोष्टीत भाग घेणाऱ्यांना काही द्यावं लागणार नाही. उलट आम्ही त्यांचं आतिथ्य करू, सेवा करू. तसंच या महाप्रकल्पात ज्या ज्या लोकांनी लेखन केलं त्यांनी निशुल्कच केलं. केवळ भौतिक पदार्थ जे आहेत, म्हणजे आता प्रिंटिंगच आहे, त्याचे पैसे द्यावे लागतात म्हणून पुस्तकांची किंमत असते. पण अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, अनुवाद, संस्कार हे सगळे जे कार्यक्रम आहेत ते आजही पूर्णपणे निशुल्क चालतात. एक महत्त्वाची योजना म्हणजे भिक्षा योजना. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी, गुरुकुलमध्ये राहणाऱ्यांनी भिक्षा मागायची असती.
भिक्षा म्हणजे भीक नाही. श्रेष्ठ लोक भिक्षा मागतात, संन्यासी भिक्षा मागतात, साधू भिक्षा मागतात, आचार्य भिक्षा मागतात, शिक्षक भिक्षा मागतात, वेद ज्ञान पंडित असेल तर भिक्षा मागतो. समाज घडवणारे, संस्कृतीचे रक्षण करणारे, धर्माचं रक्षण करणारे, धर्मनिष्ठ, तपोनिष्ठ, व्रतनिष्ठ, ज्ञाननिष्ठ अशी लोक भिक्षा मागतात. आणि समाजाला गौरव वाटतं भिक्षा देण्याचं. ती योजना पुन्हा राबवायची त्याच स्पिरिटनी. भीक म्हणून नाही, आम्हाला डोनेशन नको आहे, आम्हाला भिक्षा हवी आहे. तर मागणाऱ्याचाही गौरव, देणाऱ्याचाही गौरव, अशी स्थिती आपल्या समाजाची पुन्हा आली पाहिजे. म्हणून आम्ही भिक्षा योजना पण सुरू केली आहे. देवोत्थान एकादशी ते गीता जयंती, मार्गशीर्ष एकादशी पर्यंतचा आमचा भिक्षा मास असतो आणि आम्ही सगळे कार्यकर्ते भिक्षाव्रती असतो. याच्यासारखे पुष्कळ आणखीन प्रकल्प सुद्धा राबवायची योजना आमची होतच असते. तर आपापल्या संचार माध्यमातून पूर्ण समाजापर्यंत हा विषय पोचावा अशी विनंती करून, त्यासाठी तुम्ही जे जे जमेल ते सगळं करावं अशी विनंती करून माझं बोलणं इथे थांबवते. गरज वाटली तर प्रश्नांची उत्तरं देऊ.